सर्वांना ख्रिस्ता सलाम. आज खरंच आनंद होतो की पुन्हा परमेश्वराने मला आज चान्स दिला. त्याच्याबद्दल सांगत असताना बोलत असताना तर सुरुवात करत असताना आपण सर्वात पहिलं प्रार्थनेमध्ये जाऊया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, परमेश्वर पित्या, जे काय वचन आम्ही ऐकणार आहे परमेश्वर पित्या, जे काय वचनातून परमेश्वर पित्या मी सांगणार आहे परमेश्वर पित्या, ते मी नाही परमेश्वर पित्या, तू यांच्याशी बोल. आणि परमेश्वर पित्या ते वचन आम्हाला कळू दे. त्या वचनाद्वारे आम्ही चालावं, बोलावं, वागावं असं तू कर. ही लहान प्रार्थना तुझी गोड प्रिय नावाने मागतो म्हणतोय. आमेन. आपण सुवर्ण वचनाकडे जाऊया. योहान 3:3 काय सांगतं? वाच कोणीतरी. योहान 3:3. येशू त्याला म्हणाला, मी तुम्हाला खरंच सांगतो, नव्याने जन्मल्यापासून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. आमेन. सुरुवात करत असताना पहिला प्रश्न माझा तुमच्यासाठी सर्वांसाठी हे आहे की आपण ख्रिस्ती म्हणून कसे ओळखले जातो? काय वाटतं? वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं की आपण ख्रिस्ती आहोत? आपण हे कसं सांगतो? कसं आपण सिद्ध करतो? वागणुकीवर. आणि अजून शाबात पाळणं. अजून विश्वासाने. जन्मसिद्ध अधिकार आहे आपल्याला? काय वाटतं? थोडं चर्चा करू आपण की बाप्तिस्मा अजून कसे ओळखले जातो? अजून काय तुमच्या मनात प्रश्न असेल किंवा उत्तर असेल? नाही? स्वभाव. आता सुरुवातीचा मी प्रश्न तुम्हाला हा का विचारला की आपण ख्रिस्ती म्हणून का ओळखले जातो किंवा आपण कशी ख्रिस्तीची ओळख दाखवू शकतो? तर आपण जेवढं अंतःकरणाने परमेश्वराकडे येऊ तेवढं आपण स्वतः आपल्याला सांगायची गरज नाही पडत की आपण ख्रिस्ती आहोत, है ना? काही बघा पास्टर लोक असतात की त्यांना बघितलं सुद्धा आपल्याला एक वेगळी वाईब्स येते. वाईब्स म्हणणार त्याला की एक वेगळं काहीतरी, किंवा तो आल्यानंतर एक वेगळं प्रकाश आपल्याला एक हे होतं नाही का, दिसतं, तसं वाटतं. आपल्याला सांगायची आवश्यकता पडते की नाही हा ख्रिश्चन आहे? नाही. आपल्या वागण्यातून, आपल्या अंतःकरणातून जेव्हा आपण येशू ख्रिस्ताजवळ जातो, जेव्हा येशू ख्रिस्ताला ओळखतो, तेव्हा आपली ओळख होती की आपण खरंच ख्रिस्ती आहोत. आजचा माझा मुद्दा हा आहे की आपलं जन्म पुन्हा कसं होणार ख्रिस्ती म्हणून. आपला जन्म तर झालेला आहे. जेव्हा इथं निकोडेमस सोबत जेव्हा येशू ख्रिस्त बोलतो त्याच्यामध्ये त्यांचा जो सारांश आहे, त्याच्यामध्ये जो त्यांचं कन्व्हर्सेशन आहे ते तिथं बोलता. जर आपण योहान 3:3 बघूया. येशू त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. नव्याने जन्मल्या वाचून. इथं परमेश्वराकडे, इथं वचनामध्ये परमेश्वर आहे. येशू काय सांगतोय त्याचा डीप जर आपण बघितलं, त्याचा सारांश जर आपण बघितलं, आपला जन्म तर झालेला आहे. इथं प्रश्न निकोडेमसला पण पडला. 4थ्या वचनामध्ये निकोडेमस काय बोलतो? निकेतम त्याला म्हणाला, म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्म घेऊ शकेल? त्याला मातेच्या उदरात दुसऱ्यांदा जाणे व जन्म घेणे शक्य होईल का? नाही, है ना? त्याला पण प्रश्न पडला, आपल्याला पण प्रश्न पडतो. आपल्या बायबलमध्ये लिहिलंय पुनर्जन्म वगैरे आपल्या याच्यात लिहिलेलं आहे का? नाही. पण परमेश्वर काय म्हणतो? नव्याने जन्म होऊन तो देवाकडे जात नाही. तर नव्याने जन्म म्हणजे आपल्याला आपलं अंतःकरण त्याच्याकडे द्यायचंय. आमेन. जेव्हा आपण आज शाबास शाळेमध्ये बघतो, शाबास शाळेचा आपलं 3 धडे आपण बघितले. प्रीतीबद्दल आपण धडे बघितले. प्रीती आपल्यामध्ये कधी येणार? आपल्यामध्ये यांचं आज सिस्टरचा प्रश्न काय होता की आदमाकडे प्रीती होती, तो पवित्र होता, त्याच्यानंतर हवेकडे ती प्रीती आली. आपण पवित्र आहो का? हा प्रश्न आपण विचारायला पाहिजे. आपणला मध्ये ती प्रीती येणार कशी? जेव्हा येशू ख्रिस्त तिथं काय सांगतोय की तुम्हाला पुन्हा जन्म घ्यावा लागणार आहे. त्याच्यावरती किंवा त्याच्यानंतर आपल्याला कोणती गोष्ट करायची आवश्यकता नाही. जेव्हा आपण येशूला समर्पित होतो, जेव्हा येशूच्या वचनाद्वारे चालतो, तेव्हा आपल्याला ती प्रीती, ते जी महिमा, जे आपल्याला आज्ञा पाळणं आहे, जे आपल्याला बोलणं आहे, जे आपल्याला चाललंय, ते आपल्याला ते दिसून येतं, है ना? वचनामध्ये जर आपण जाऊ, पुढचं वचन जर आपण बघितलं, इफिस्किरस पत्र योहान 3:3 मध्येच 5वा अध्याय आणि 7वं वचन आपण बघूया. येशूने उत्तर दिले की मी तुम्हाला खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतला वाचून कोणीही देवासह राज्यात प्रवेश करत नाही. आत्म्यापासून इथं सांगितलेलं आहे की आत्म्यापासून आपल्याला आपल्या आत्म्याने त्याला स्वीकार करायचा आहे. आपल्या शरीराने त्याला स्वीकार करायचा आहे का? नाही. तर त्याला आत्म्याने आपल्याला स्वीकार करायचा. आता इथं हे पण लिहिलेलं आहे की पाण्या वाचून, पण याचा अर्थ हा होत नाही की आपल्याला बाप्तिस्मा घ्यायचं म्हणूनच आपण ते आपल्याला ते जो पुढचा जन्म आहे तो भेटणार आहे.
ह्या ह्या गोष्टीचा पण अर्थ खूप मोठा आहे, पाण्या वाचून आणि आत्म्या वाचून. तर याच्यावरती चर्चा आपण पाण्या वाचून जे आहे त्या शब्दावरती आपण पुढच्या याच्यामध्ये चर्चा करू, कारण की हा खूप मोठा टॉपिक आहे की पाण्या वाचून याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे नेमकं, की कशाबद्दल परमेश्वर ते बोलतो, की बाप्तिस्म झालेला व्यक्तीच परमेश्वराच्या जवळ जाऊ शकतो किंवा त्याला नवीन जन्म भेटू शकतो, किंवा ह्या पाण्या वाचूनचा अर्थ काय. त्याच्यामध्ये आपण बघू आत्म्या वाचून. जेव्हा आपण आत्म्याने परमेश्वराला स्वीकार करू, जेव्हा आपण आत्म्याने त्याच्या जवळ येऊ, तेव्हाच आपला न्यायनिवाड होणार आहे, तेव्हाच परमेश्वर येशू ख्रिस्त आपल्यासाठी येणार आहे आणि तो आपल्याला तिथे घेऊन जाणार आहे. काळ खूप कमी बाकी, वेळ आपल्याकडे खूप कमी बाकी. त्या वेळेचा जर आपण आत्ताच उपयोग नाही केला तर त्या गोष्टीचा काही उपयोग आहे का? नाही. वेळ खूप म्हणजे खूप कमी बाकी. आज आपल्या देवाला खूप तुच्छ मानलं जातं, आपल्या देवाची निंदा केली जाते, आपल्या देवाची मजाक उडवली जाते. पण ह्या एवढं 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 भूतलावरती कोणत्या दुसऱ्या देवाची निंदा केली का? 33 कोटी देवदूतांची निंदा केली का? किंवा बुद्ध त्यांची निंदा केली का? कोणाची निंदा केलीच नाही. जो खरा आहे त्याची निंदा केली जाते, कारण की त्याच्यावरती आपला विश्वास आहे ना, आणि तो खरं सांगतोय, तो सत्य सांगतोय. आणि याचा पुरावा पण आहे. आता जर पुस्तकं बघितली ना, तर ग्रंथ ज्याला म्हणतो, जेव्हा आपण गीता बघतो, महाभारत बघतो, ते मेथॉलॉजी त्याच्यावरती लिहिलेलं आहे. मेथॉलॉजी म्हणजे काल्पनिक, पण पवित्र शास्त्रावरती मेथॉलॉजी हे लिहिलेलं आहे का? नाही. कारण की ते सत्य आहे आणि त्या वचनाद्वारे आपल्याला चालणं महत्वाचं आहे. मेथॉलॉजीवरती तर लोक, ते तर बायबलमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे की त्यांनी मूर्ती बनवले, त्यांनी त्यांची पूजा केली, कारण की त्यांना वाटत होतं की इथं दुसरा देव नाही, तर आपण आपला देव बनवूया. असंच या जगात लोकांनी केलेलं, त्यांनी त्यांचे देव बनवलेले फक्त एक बाउंड्रीज बनवण्यासाठी, की हे आम्ही आहो, हे आम्ही आहो, आम्ही ब्राह्मण आहो, आम्ही क्षत्रिय आहो, आम्ही एससी आहो, आम्ही ओबीसी आहो. हे सगळं आपण केलेलं आहे. पण जे सत्य वचन आहे ते फक्त पवित्र वचनामध्येच लिहिलेलं आहे, त्याच्यावरती लिहिलेलं नाही की मेथॉलॉजी. जर आपण बघितलं ना, त्याचे रिसर्च पण बघितलं तर इथून तर इथपर्यंत पुस्तकं लिहिलेले, साक्ष लिहिलेली लोकांनी त्यांच्या पुस्तकामध्ये, की आम्ही येशू ख्रिस्ताला बघितलेलं आहे, आम्ही येशू ख्रिस्त जेव्हा त्या काळात 12 शिष्यांचं टायमिंगचे पुस्तकं अजून सुद्धा आहे, किंवा त्यांनी तिथे जाऊन रिसर्च केलेले, हे गोष्टी सगळे तिथे लिहिलेले आहेत. पण तरी आपला विश्वास त्याच्यामध्ये नाहीये. आपला जन्म झालेला आहे का? नाही. आपल्याला वाटतं की आपण शाबाताला चर्चमध्ये येतो म्हणून आपला जन्म झालेला आहे. आपण अभिमानाने सांगतो की आपण ख्रिस्ती आहोत. आपण अभिमानाने दाखवतो की आम्ही क्रिसमस सेलिब्रेट करतो. आपण अभिमानाने सगळी गोष्टी करतो. पण त्याच्यासारखं वागतो का? नाही वागत प्रियांनो. आपल्याला आज हा निर्णय घ्यायचा आहे की आपण त्याच्या वचनाद्वारे किंवा त्याच्या सारखं वागणं किती महत्वाचं आहे. एफिसकरास पत्राचा 2रा अध्याय 1ला वचन जर आपण बघितलं, इफिसकरास पत्र 2रा अध्याय 1ला वचन पासून जर आपण बघितलं, तुम्ही आपले अपराध व आपली पातके ह्यामुळे मृत्यू झालेले होता. त्या पातकामध्ये तुम्ही पूर्वी चालत होता, अर्थात ह्या जगाच्या राहाटीप्रमाणे अंतरिक्षातील राज्याचा अधिपती म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकात आता कार्य करणारा आत्म्याचा अधिपती ह्याच्या धोरणाप्रमाणे चालत होता. त्या लोकात आम्हीही सर्व पूर्वी आपल्या देही वासनांना अनुरूप असे वागलो, आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छाप्रमाणे करीत होतो व स्वभावत इतराप्रमाणे क्रोधाची प्रजा होते. आता इथून 2ऱ्या अध्यायापासून आपण 8व्या वचनापर्यंत हे तुम्ही वाचा. 8व्या वचनापर्यंत. 8वं वचन मी वाचतो. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले आहे, आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. परमेश्वर तुम्हाला सहाय्य करत आहे, त्याचा दरवाजा तुमच्यासाठी उघडलेला आहे, पण तुम्ही त्याच्यामध्ये जाता का? तो तुम्हाला हाक मारतो, तुम्ही त्याचा आवाज ऐकता का? नाही ऐकत प्रियांनो. आज आपण त्या आवाज ऐकणं सोडलं, आपण जगाचा आवाज ऐकतोय. आज आपल्याला लाज वाटते प्रार्थना करायला, आज आपल्याला लाज वाटते कुठं जाऊन गाणं गायला. आज आपल्याला पिक्चरांचे गाणं गायला लावलं तर आपण लगेच बसतो, लगेच मित्रांसोबत गाणे गातो, पण आपण आपली देवाची तिथं स्तुती किंवा त्याचं जे गौरव आहे ते करतो का? नाही करत प्रियांनो. आज माझ्या एजचे मुलं, मी आज 25 वर्षाचा आहे, माझ्या एजचे मुलं सुद्धा भटकलेले, माझ्या एजचे मुलं सुद्धा आज देवात नाही. आज मला चांगलं वाटतं, आज लोकांना जेव्हा माझ्या घरी कोणी लोक येतात तेव्हा त्यांना अभिमान वाटतो की यार हा मुलगा किंवा यांचे घरचे मुलं कसे वागतात, कोणता याच्यामध्ये चालतात, कोणत्या गोष्टीत चालतात. आपल्याला हे निर्णय घ्यायचे, जेव्हा आपण स्वतः सुधारणार, जेव्हा आपण नवीन जन्म घेणार, तेव्हाच आपल्यामध्ये जे राहणारे लोक आहेत त्यांचा नवीन जन्म होणार.
आदम आणि हवा, जसं सिस्टरने सांगितलं, ते तर पवित्र होते. आपण पवित्र आहो का? नाही. जर आपण आता जर ती सायकल तोडू, जर ती चेन जेव्हा तोडू, तेव्हाच पुढची जी पिढी आहे ती पवित्र होणार. पुढची जी पिढी आहे ती आत्मेने चालणार. पण त्यांना सांगणार कोण? सांगणार आपण आहे ना. जर आज आपण त्यांना नाही सांगणार, आज जर ते भटकलेले, आज जर ते कोणत्या पण धर्मात जात आहे, आज जर ते कुठं पण जात आहे, त्याचं कारण कोण आहे? कारण आपण आहे. आपली मंडळी छोटी आहे पण खूप मोठी आहे. देवामध्ये कार्य करणारी मंडळी आहे. आणि आपलं काम ते आहे की परमेश्वराला धरून चालणं. परमेश्वरामध्ये आपल्याला जन्म घ्यायचं महत्वाचं आहे. फक्त परमेश्वराचं नाव सांगून किंवा परमेश्वरावरती हे करून की नाही मी बायबल वाचतो, मी प्रार्थना करतो, त्याच्याने काही होणार नाही प्रियांनो. आज आपल्याला आपल्या अंतःकरणापासून त्याला निवडायचंय. परमेश्वर इथं सांगतो, कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे. आपला जेव्हा विश्वास त्याच्यामध्ये असणार आहे तेव्हा आपलं तारण होणार आहे. आपल्याला तारण करणारं कोण आहे? परमेश्वर आहे. आपल्याला सांभाळणारं कोण आहे? परमेश्वर आहे. पण तो आपल्याला सहाय्य करतोय, आपल्याला चालवतोय, पण आपण काय करतो? त्याचा हात एक टायमिंगला येऊन सोडून देतो आणि मग पुन्हा त्याचा हात पकडतो, नाही मला वापिस चालव, वापिस हात सोडतो, वापिस चालव. तो आपला हात पकडण्यासाठी कधी पण सज्ज असतो, कधी पण येतो. जसं सांगितलं की प्रीती त्याची किती मोठी आहे. उजळ्या पुत्रामध्ये आपण बघितलं की त्याची मुलासाठी तो भटकल्यानंतर आल्यानंतर सुद्धा त्यांनी त्याच्यावरती प्रीती केली. आपण भटकल्यानंतर सुद्धा परमेश्वर आपल्यावरती प्रीती करतो, पण त्याची जाणीव असणं महत्वाचं आहे. आज परमेश्वराच्या वचनाची जाणीव असणं महत्वाचं आहे. येशू ख्रिस्ताच्या वचनाचं जाणीव असणं महत्वाचं आहे. आज काळ खूप घाण चालू आहे, खूप वाईट चालू आहे. त्या काळामध्ये जर आपल्याला बायबलचं जर ज्ञान नाही, जर आपल्याला वचनांचं जर ज्ञान नाही, तर मग काय फायदा त्याचा? आज खूप लोक येतात, खूप प्रिस्ट लोक येतात, खूप पास्टर लोक येतात, लोक त्यांच्यावरती विश्वास करायला लागतात की ते काय सांगते, वा वा खूप छान सांगितलं. पण वचनामध्ये तुम्ही घुसता का? त्यांनी जे वचन सांगितलं, ते जे बोलले, ते वचनामध्ये लिहिलेलं आहे का? त्याच्याबद्दल आपण शिकायला पाहिजे ना. आता आज मी बघतो इंस्टाग्रामवरती एक पास्टर आहे, ते प्रोफेसी कशी करायची ते शिकवत राहिले. आता ती कोणाची गोष्ट आहे का प्रोफेसी करणं? ज्याला दान आहे ते करतं ना. आता मी त्याची कोचिंग घेऊ की मी प्रोफेसी कशी करतो, मी तुम्हाला ते शिकवणार. तो व्यक्ती मोठे मोठे गोल्ड चेन घालून बसतो, त्याच्या चर्चमध्ये लोक जातात, त्याच्याकडे ऑडी आहे, BMW आहे, त्याच्याकडे म्हणजे आज खूप असे लोक आहेत, खूप पास्टर लोक की त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे आणि ते फक्त नाही का येऊन बायबल तर उघडत पण नाही, बायबलचं वचनच वाचत नाही. मग याच्या मागे लोक पळताय ना, या लोकांच्या मागे लोक पळताय. जे सत्य सांगते त्याच्या मागे नाही कोणी पळत. जर बायबलचं वचन जर आपण सांगू, जेव्हा बायबलचं वचनचं जर आपण जर हे केलं ना, तर आपण सुद्धा त्यांच्या चर्चमध्ये जाणार नाही किंवा त्यांच्यामध्ये बसणार नाही. कारण की बायबलच्या वचनाविरुद्ध ते लोक बोलत असतात. आपल्याला जर जन्म घ्यायचा आहे, आपल्याला जर नवीन जन्म घ्यायचा आहे, आपल्याला जर नवीन याच्यामध्ये जर काहीतरी क्रांती करायचं, तर आपल्याला त्याचं वचन पाळणं महत्वाचं आहे आणि त्याच्या वचनावरती अभ्यास करणं महत्वाचं आहे. वचनामध्ये जाऊया आपण. जेव्हा आपण बघतो की परमेश्वर आपल्या हृदयाला पाहतो, जेव्हा मी सांगतो तुम्हाला की आपल्या हृदयाबद्दल तो जर जेव्हा त्याला आपलं हृदय महत्वाचं आहे, आपला जे शरीर आहे ते महत्वाचं नाही, म्हणजे तो आपल्या आत्म्याबद्दल बोलतो. त्याला आपला आत्मा महत्वाचा आहे. आपलं शरीर महत्वाचं आहे का? शरीर तर आज आहे उद्या नाही आहे, पण आपला आत्मा जो राहणार तो सार्वकालिक जीवनासाठी ती तयारी तर आपल्याला करायची. सार्वकालिक जीवनासाठी आपल्याला आत्म्याची तयारी करायची, आपल्या शरीराची करायची आहे का? नाही. जेव्हा आपण दाविदाचं उदाहरण बघतो, पहिले शमूएल 13:14 मध्ये पण सांगितलं देवाने त्याला निवडलं. पहिले शमूएल 13:14 मध्ये देवाने सांगितलं की देवाने त्याला निवडलेलं आहे. दुसरा शमूएल 7:16 मध्ये त्याला राजाची गद्दी दिली दाविदाला. त्याच्यानंतर आपल्या सर्वांना माहिती की त्यांनी नंतर दुसरा शमूएल 11 वचनामध्ये जर आपण बघितलं की त्यांनी पाप केलेले है ना, दाविदाने पाप केलं, पण ते पापानंतर त्यांनी त्या बाईच्या नवऱ्याला पण मारलं, बेतशेबा त्याच्या नवऱ्याला पण मारलं. त्याच्यानंतर त्याला ते कळतं, त्या गोष्टीची जाणीव होती. आणि एवढं सगळं झाल्यानंतर पण जेव्हा तो एक्झाम्पल बनायला पाहिजे होता सगळ्या लोकांसाठी की हा मी व्यक्ती आहे आणि आपण देवाला घेऊन चालणारे लोक आहोत, तुम्ही पण असं करा. पण त्या टायमिंगला त्यांनी काय केलं? पाप केलं. पण तरी परमेश्वराने त्याला एक नवीन संधी दिली, कारण की त्यांनी त्याचं अंतःकरण पुन्हा देवाकडे दिलं. आपलं अंतःकरण देणं महत्वाचं आहे, आपल्या शरीरापेक्षा, आपल्या शब्दांपेक्षा, आपल्या बुद्धिमत्तापेक्षा. आपण नम्र होऊन त्याच्याकडे जेव्हा येणार, त्याच्याकडे जेव्हा क्षमा मागणार, तेव्हा आपल्याला तो नवीन जीवन देणार आहे.
नवीन आत्मा आपल्यामध्ये देणार आहे. पुढचं वचन जर आपण बघितलं, जेव्हा आपला नवीन जन्म जेव्हा होतो, पहिलं कोरिन्थीकरास 2 अध्याय 14 वचन. कोरिन्थीकरास पहिले पत्र 2 अध्याय 14 वचन. स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारित नाही, कारण त्या त्याला मूर्खपणाच्या वाटतात, पण त्याला त्या समजू शकणार नाही, कारण त्यांची पालक आत्म्याद्वारे होते. आमेन. वचन सांगतं, स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारित नाही, कारण त्याला मूर्खपणाचा वाटतात, मूर्खपणाच्या वाटतात, आणि त्याला त्या समजू शकणार नाहीत, कारण त्याची पारख आत्म्याच्या द्वारे होते. जेव्हा आपल्यामध्ये आत्मा येणार ना, तेव्हाच आपण त्याला स्वीकार करणार आहे. त्यावर आपल्याला फक्त मूर्खताच वाचणार की अरे हा देव आहे का नाही आहे, आपल्याला येशू ख्रिस्त खरंच आहे का नाही आहे, आपलं तारण होणार आहे का नाही आहे. आपण स्वतःला कधी कधी प्रश्न विचारतो की या जगात खरंच आपलं काही आहे का नाही, काय जग असंच चालतंय की कोणी आपल्याला बनवणारा आहे का नाही आहे. आज लोक या जगामध्ये सगळ्यांना वाटतंय की त्यांच्याकडे खूप बुद्धी म्हणून ते तसे वागताय, म्हणून आपल्या देवाची निंदा करताय, म्हणून आपल्या देवाची मजाक उडवताय, हे की नाही. पण आपण तसं करतो का? नाही करत. पण तरी आपला आत्मा महत्वाचा आहे. का महत्वाचं सांगितलेलं आहे? जेव्हा जर आपण आपली बुद्धी चालू ना, तर त्या गोष्टीचा काही लाभ आहे का आपल्याला? नाही. आपली बुद्धी जर आपण चालू की अरे नाही हे असं नाही व्हायला पाहिजे, किंवा आपण जर आपली देवाची मजा घ्यायला लागलो, कोणत्या पण गोष्टीतून, छोट्या छोट्या गोष्टीतून जर आपण हे घ्यायला लागलो, पण ते कसं होतं माहिती का, ते देवाला न आवडणारी गोष्ट आहे. देवाला आवडणारी गोष्ट कोणती? जेव्हा आपण आपल्या मनाने त्याच्याकडे येऊ, आपली बुद्धी सगळं बाजूला ठेवून त्याच्याकडे यायला पाहिजे. आपल्याकडे लय डोकं आहे, ते डोकं बाजूला ठेवून ते डोकं पण आपल्याला देवाने दिलेलं आहे ना. त्या डोक्याद्वारे आपण चाललो तर कसं होतं, आदम हवासारखं नाश होतो. हवानी काय केलं? तिचं डोकं चालवलं. मनाचा विचार केला का? दोघांनी डोकं चालवलं, मनाचा विचार नाही केला त्यांनी. मनाचा जर विचार केला असता, आज ते एडन गार्डन मध्ये होते, आज आपण एडन गार्डन मध्ये असतो. पण तशी गोष्ट झाली का? नाही. त्यांनी आपला बुद्धीचा विचार केला, बुद्धीने विचार केला. आपण पण तसंच करतो, नेहमी बुद्धीने विचार करतो. अरे मी इथं जाऊन प्रार्थना करू का नको करू, आपण यांच्यामध्ये काहीतरी बोलायला पाहिजे, वचन सांगायला पाहिजे देवाचं का नाही सांगायला पाहिजे. नाही, आपलं मनाला वाटतंय ना सांगायचं, निर्लज्जपणाने पुढे या आणि सांगा. आपलं मनाला वाटतं ना आपण यांच्यासाठी प्रार्थना करावं, कोणता पण धर्माचा असो, तर प्रार्थना करा. मी आज माझ्या मित्रांसाठी प्रार्थना करतो. माझा मित्र मुस्लिम आहे, सुमेर देशमुख म्हणून. मी त्याच्यासाठी त्याच्या दुकानामध्ये जाऊन प्रार्थना केली. त्याच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो की त्याचं दुकान, त्याचं जे हे आहे ते चालायला पाहिजे. तो माझ्यामध्ये बसतो, मी त्याच्यासोबत बसतो की मी तुझ्यावरती प्रार्थना करेन. लाज कशाची वाटते आपल्याला? प्रार्थना करण्याची का आपल्या देवाची गाणे गाण्यासाठी? आपण भरपूर गाणे गातो, आहे की नाही? पिक्चरांचे गाणे सांगा, पिक्चर बघायला सांगा, आपण सगळ्या गोष्टी करतो. पण देवाचे गाणे गाताना आपल्याला लाज वाटते की अरे नाही, हे नाही गायला. सुवार्थ करा ना परमेश्वराची, देवाची, येशूची, सांगा ना जगाला की तो येणार आहे ना. तेव्हा तर आपल्याला कळणार आहे ना की आपला नवीन जन्म झालेला आहे. अजून सुद्धा आपला नवीन जन्म नाही झालेला आहे. जर आपण त्याला स्वीकारत नाही, जर आपण त्याच्यापासून लांब पडतोय, त्याला स्वीकारा प्रियांनो. तिथंच याचा 3रा अध्याय आणि 3रा वचन 3 ते 7 आपण बघूया. तिताला पत्र 3रा अध्याय 3ऱ्या वचनापासून जर आपण बघितलं 7व्या वचनापर्यंत काय सांगतं, वाचा. कारण आपणही पूर्वी निबुद्ध, अवज्ञा करणारे, पळकलेले, नाना प्रकारच्या वासनांचे व विलासांचे दास्य करणारे, दुष्टपणा व हेवा यास आयुष्य घालवणारे, द्वेषपात्र व एकमेकांचा द्वेष करणारे असे होतो. परंतु जेव्हा आपला तारणारा देव, त्याची दया व मनुष्यावरील प्रेम प्रगट झाले, तेव्हा आपण केलेल्या निश्चित कृत्यांनी नव्हे तर नव्या जन्माने, स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण यांच्याद्वारे त्यांनी आपल्या दयेनुसार आपणास तारिले. त्याने तो आत्मा आपल्या तारणारा येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपल्यावर विपुलपणे ओतला आहे, त्यासाठी की आपण त्याच्या कृपेने नीतिमान करून आज्ञा धरल्याप्रमाणे युगानुयुगाच्या जीवनाचे वारीस व्हावे. आमेन.
इथं वचनामध्ये सांगितलेले की ते लोक सुद्धा काय करत होते, कारण आपण ही पूर्वी निर्बुद्ध अवज्ञा करणारे, बहकलेले, नाना प्रकारचे वासनाचे व विलासाचे दास्य करणारे, दुष्टपणा व हेवा ह्यात आयुष्य घालविणारे, द्वेषपात्र व एकमेकांचा द्वेष करणारे असे होतो. परंतु जेव्हा आपला तारणारा देव ह्याची दया व मनुष्यावरील प्रेम प्रगट झाले, तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्यानी नव्हे तर नव्या जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याचे केलेले नवीकरण याच्या द्वारे त्याने आपल्या देहानुसार आपणास तारिले. त्याने तो आत्मा आपला तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे आपल्यावर विपुलपणे ओतला आहे. कोणत्या आत्म्याबद्दल इथं चर्चा केलेली? पवित्र आत्म्याबद्दल चर्चा केलेली. त्यांनी सांगितलं की जेव्हा ते ह्या गोष्टीमध्ये होते तेव्हा येशू ख्रिस्त आला. येशू ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला आणि तो त्या क्रुसावरती गेला. कशासाठी? आपल्या पापांसाठी. आणि त्यांनी आपल्यासाठी आत्मा सोडून गेलेला आहे, पवित्र आत्मा सोडून गेलेला, जो आपल्याला सहाय्य करेल त्या सर्वकालिक राज्यासाठी. बरोबर. आता ह्या बायबलमध्ये उत्पत्तीपासून जेव्हा प्रगटीकरण झालं, जेव्हा भविष्यवाणी झाली की येशू ख्रिस्त येणार आहे, तेव्हापासून तर प्रगटीकरण पर्यंत एकच मुद्दा आहे की परमेश्वर त्या क्रुसावरती गेला. बरोबर. हे आपल्याला सर्वांना माहिती. परमेश्वर त्या क्रुसावरती गेले हे आपल्याला सर्वांना माहिती. त्याची जाणीव आपल्याला आहे? नाही. त्याची जाणीव आपल्याला नाहीये. तळतळून सगळे जे याच्यामध्ये 40 लोकांनी 50 लोकांनी जी पुस्तक लिहिलेली, पवित्र शास्त्र लिहिलेलं, त्यांनी सांगितलेलं आहे की तो आला, तो आपल्यासाठी मरण पावला, त्यांनी आपल्यासाठी काय केलं, त्यांनी आपला पवित्र आत्मा इथं पाठवला आपल्याला सहाय्य करण्यासाठी, आपल्याला चालवण्यासाठी. पण आपण त्याचं काय करतो? काहीच नाही. आपण साधा वेळ देवाला लवकर देऊ नाही शकत, तर आपण त्याला म्हणतो की आम्ही देवाचे लेकरे. आज मी सुद्धा लवकर यायचा प्रयत्न करतोय. आपण सगळे जर लवकर आलो तर चर्च लवकर भरेल, लवकर संपेल. 10, 10:30, 10:30 या, 12:30 पर्यंत आपण इकडे तिकडे राहू. आपण 2 वाजून टाकतो चर्च संपवायला. का आम्ही स्ट्रिक्ट वागायला पाहिजे? का आम्ही चर्च बंद करून निघून जायला पाहिजे? का आपण लहान मुलं आहोत? की आपली शाळा भरती आहे? जाणीव तुम्हाला हे आज ह्या गोष्टीचं सिरियसनेस असतं खूप महत्वाचं आहे. आपण वेळेचं महत्व किती त्याला देतो याच्यातूनच कळतं ना की आपण त्याच्यामध्ये जन्मलो आहोत का नाही. छोटे छोटे गोष्टीमधून आपल्याला कळतं ना. आज मी माझं सगळे कामं धंदे सोडून जर चर्चमध्ये येतो तर कोणासाठी येतोय? येशू ख्रिस्तासाठी येतोय ना, त्याचे वचन सांगण्यासाठी येतोय ना, किंवा त्याचे वचन ऐकण्यासाठी येतोय ना. कारण की मला ते तळतळ आहे ना की मी त्याचे वचन ऐकू. जर मला जर नवीन जन्म जर त्याच्यामध्ये घ्यायचा, जर मला देवाने जर निवडलेलं आहे, तर मला त्याच्यासारखं चालणं महत्वाचं आहे ना. आपण काय करतो? झालं शाळा बंद करायची, शाळेमध्ये येऊन तुम्हाला आता छाड्यांनी मारायचं, असं झालेलं आहे. वेळ आपणच लवकर येत नाही तर लहान मुलं कसे चर्चमध्ये लवकर येणार आहे? आज युथ नाही चर्चमध्ये, कसे कुठून गोळा करू मी? आपणच आहे ना त्यांचे पालक, चालक, मालक. काय करतो आपण? आपणच वेळेचं दशांश परमेश्वराला देत नाही, मग इथं दशांशचे गप्पा करणार. वेळाचं महत्व द्या प्रियांनो. माझं तुम्हाला वाईट वाटलं असेल बोलणं, पण मी सत्य सांगतोय. आज खरंच वेळ कमी आपल्याकडे. आज मी रडून पडून मी तुमच्याकडे येऊन नाही सांगणार आहे आता की या चर्चला बाबांनो लवकर या, लवकर या, लवकर या. तो येईल इथं बसेल, म्हणशील अरे माझी मंडळीच नाही, तू आहे ना, ठीक आहे चल तू माझ्यासोबत स्वर्गात. मग तुम्ही म्हणा अरे 12:30 म्हटलं होतं परमेश्वर आम्हाला, अरे तो तर लवकर आला. 12:30 म्हटल्यानंतर तुम्ही एकले येऊन बसा. परमेश्वर म्हणणार आहे भाऊ मी 12:30 तिथं वाट बघतोय तुझी, 10 वाजेपासून वाट बघतोय ना. तू येत राहिला पार 1 वाजता प्रार्थना करायला, फक्त दान टाकायला की मी आलो बाबा चर्चमध्ये तुझ्या. झालं माझा आजचा शाबात. शाबाताचं पालन करा प्रियांनो. जेव्हा आपण त्याचं पालन करू तेव्हाच आपल्याला नवीन जन्म भेटणार आहे ना. छोटी छोटी गोष्ट. जर आपण पहिलं वेळेचं पालन केलं, आपल्याला पवित्र वचन जर आपल्याला कळायला लागेल, तेव्हा आपल्यामध्ये प्रीती येणार.
प्रीतीचं जर 3 महिन्यामध्ये पण जर प्रीतीबद्दल कधी शिकलो नाही ना, मग आपण कधीच शिकलो नाही. 3 महिन्याचं त्यांचं दिलेलं प्रीतीबद्दल ते जर आपल्याला जर नाही समजलं ना, मग खरंच आपल्याला काहीच अर्थ नाही आपल्याला या जगामध्ये. आपलं मग आहेच मरणच आहे. पुढचं जर आपण बघितलं, आपल्याला जर पुन्हा परमेश्वरामध्ये जन्म घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये मी 5 मुद्दे लिहिलेले. देवावरती विश्वास ठेवणं. जर आपल्याला विश्वास परमेश्वरावरती आहे, तरच आपल्याला नवीन जन्म होणार आहे. दुसरा, येशू आपल्यासाठी मरण पावला याची जाणीव आपल्याला आहे की नाही? मी आता एवढं तुम्हाला मी तेच सांगितलं, एवढं वचनामध्ये, एवढं बायबलमध्ये सगळे कळकळून सांगत राहिले की यार तो आला, तो मेला, त्यांनी सगळं आपल्यासाठी केलं, त्यांनी किती कोडे खाल्ले ते सुद्धा लिहिलेलं आहे. त्याच्यावरती किती कोडे खाल्ले, त्याला गजाने एकदम पर्टिक्युलर एक एक शब्द, तरी त्या शब्दांचा आपल्याला काहीच अर्थ होत नाही. ते जाणीव आपल्या मनाला होत नाही. आपल्या मनाला असं हे होत नाही की आपल्या मनाला वाईट वाटत नाही की आपला यार कोणतरी आपल्यासाठी आला आणि तो मरण पावला, आपल्याला नवीन जीवन भेटावं त्याच्यासाठी. काहीच होत नाही आपल्याला. येशूचे जे वचन आहे, चौथा तिसरा मुद्दा की येशूचे जे वचन आहे त्याचं पालन आपल्याला करायला पाहिजे. त्याच्यानंतर आहे पापापासून आपल्याला लांब राहायला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये किती वेळेस आपल्या जीवनामध्ये म्हणजे खूप वेळेस एक असा वेळ येतो की आपल्याला असं वाटतं की कोणत्या तरी गोष्टीत किंवा आपण कोणत्या तरी याच्यामध्ये फसतोय, पण आपल्याला त्याच्यातून निघणं किंवा त्याला दुर्लक्ष करण्यासाठी आपल्याला वचन वाचायला पाहिजे, आपल्याला येशूकडे यायला पाहिजे. आणि त्या गोष्टीला जेव्हा आपण दुर्लक्ष करू ना, तेव्हाच आपण परमेश्वराकडे येऊ. पापांपासून आपल्याला दूर राहायचंय, है ना. एक शेवटचं अजून 2 वचन मी घेतो, जे योहान 14:16 आपण वाचूया. जर आपल्याला खरंच परमेश्वराकडे यायचं ना प्रियांनो, तो परमेश्वर आपल्यासाठी काय करतो. योहान 14:16 आपण बघूया. मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हा बरोबर सदा सर्वदा राहावे. आमेन. वचन सांगतं, मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईन, अशासाठी की त्याने तुम्हा बरोबर सदा सर्वदा राहावे. आपल्या सोबत तो आत्मा आहे, पण त्याला ना आपण एक डिस्टन्स मध्ये ठेवलेलं आहे. आपल्या आजूबाजूला ना एक दरवाजा किंवा एक जे म्हणतात दीवार खड़ी करके अपन ने रखी है. बस वो दीवार के बाहर बस हम ही देख सकते, वो हमारी दीवार के अंदर नहीं देख सकता. त्या दिवारेचा बाहेर जे आहे ना, तो उभा आहे. फक्त जेव्हा तो आपण तोडू, हातोडे घेऊन, कुल्हाडी घेऊन, तेव्हा तो आत्मा आतमध्ये येणार आहे. आपल्या मनाच्या आतमध्ये येणार. ते मनाच्या आजूबाजूला जे तुम्ही बनवून ठेवलेले ना, त्याला बाहेर काढा. त्याला आज ह्या क्षणी शाबात दिवशी मी तुम्हाला सांगतो की त्या गोष्टीला, तुमच्या मनी जी गोष्ट अडकलेली आहे त्या गोष्टीला बाहेर काढा. तुमचं मन त्याच्या जवळ आणा, त्याला स्वावलंबी व्हा, त्याच्यावरती सगळं सोडा, म्हणजे तो तुम्हाला सर्व काही देईल. काही दिवसापूर्वी माझी स्वतःची टेस्टिमनी, काही दिवसापूर्वी मला असं वाटत होतं की आता मी नाही का माझं काम धंदे सगळे सोडायला पाहिजे आणि मी कुठंतरी काहीतरी कामाला लागायला पाहिजे. कारण की मला मी स्टेबलच नाही त्या गोष्टीमध्ये. माझ्याकडे पैसाच उरत नाही राहिला. माझ्याकडे 15 तारीख पण माझ्या अकाउंटला 0 बॅलन्स, 13 तारीख पण अकाउंटला 0 बॅलन्स. त्याच्यातून मी कसं निघू, नाही का. मी काय केलं, मी फक्त त्याच्याशी बोललो की अरे यार, मी तर बायबलचं वचन वाचतो की यार तुझ्यावरती सगळं सोडायला पाहिजे. मी काही नाही सोडत. चल, मी तुझ्यावरती सगळं माझं स्ट्रेस, माझी रिलीफ, माझे जे काही माझ्या मनात जे गोष्टी आहे मी ते तुझ्यावरती सोडून देतो. त्या दिवसापासून दुसऱ्या दिवशी माझ्या अकाउंटला पेमेंट, दुसऱ्या दिवसापासून माझ्याकडे नवीन काम आले. म्हणजे जेव्हा माझ्याकडे पेमेंट नव्हतं, जेव्हा माझ्याकडे काही नव्हतं, जेव्हा मी माझं अंतःकरण त्याच्याकडे दिलं, परमेश्वराने मला नवीन काम दिलं. मी विचार केला की नाही, आता मी ह्या गोष्ट सोडून मी काहीतरी आता एक जागी स्टेबल होऊन जातो, जॉब वगैरे करतो, तिथं तरी काहीतरी आपल्याला इन्कम राहील. पण मग परमेश्वराने नाही, मी काहीतरी तुला कोणत्या तरी गोष्टीसाठी निवडलेलं आहे ना, तू ते कर. मी आज माझ्या युट्यूबवरती मी काम करतोय. आज माझ्या जेव्हा मला आर्थिक स्थिती जेव्हा येते, मी त्याला सांगितलेलं आहे, मी काही टेन्शन घेत नाही बाबा त्या गोष्टीचं, आता तूच ते टेन्शन घे. कारण की तो म्हणतो ना, तुमचे ओझे माझ्यावरती टाका. वचन बघू, पहिले करंथीकरास पत्र याचा पहिला अध्याय 29वं वचन. हे वचन खूप सुंदर आहे. या वचनामध्ये तुम्हाला समजेल मी काय म्हणतोय. पहिले करंथीकरास पत्र याचा पहिला अध्याय 29वं वचन.
म्हणजे देवासमोर कोणीही मनुष्याने अभिमान बाळगू नये. पहिले करंथीकरास पत्र 19 म्हणजे देवासमोर कोणीही मनुष्याने अभिमान बाळगू नये. आपल्याला देवासमोर अभिमान नाही बाळगायचा आहे की आज माझ्या चॅनलवरती एवढे सबस्क्रायबर झाले, नाही का, ते मी केलं नाही. तो आपल्याला करवतोय ना की बाबा हे गाणं चाललंय एवढं आमचं, हे आमचं पेज एवढं चालतंय, किंवा मी आज हे घर घेतलेलं आहे, मी आज ही गोष्ट केलेली आहे. आज मी तुम्हाला पण मी आज माझी टेस्टिमनी जेव्हा सांगतो की माझ्या अकाउंटमध्ये पैसे आले, तर मी त्याला प्राधान्य पहिले मी येशूला दिलं की नाही, त्याच्यामुळे माझा आज ही गोष्ट माझ्या जीवनामध्ये चालू आहे. आपण काय करतो, आपल्यामध्ये मी पण येतो की नाही, हे माझ्यामुळे चाललं, हे मी केलं. पण त्याच्या मागं ना ते परमेश्वराने आपल्याला मेहनत करवली ना. आज जर आपण ह्या स्थितीपर्यंत बसलेलो आहे, तर आपण शून्यापासून जर इथपर्यंत आलेलो, तर परमेश्वराने आपल्याला चालवलेलं आहे ना. जर आपल्या खात्यात जर पैसे आहे, जर आपल्याकडे चांगलं घर आहे, जर आपल्याकडे चांगली गाडी आहे, जर आपल्याकडे चांगले कपडे, तर मग ते दिलं कोणी? परमेश्वराने दिलं का तुम्ही केलं? आपला हार्डवर्क तर आहे, पण त्याच्यासोबत जे आहे ना, ते परमेश्वराचं प्रेम आहे, परमेश्वराचा विश्वास आहे. परमेश्वरावरती जेव्हा आपण तो विश्वास टाकतो, जेव्हा त्या हार्डवर्क मध्ये त्याला आपण सांगतो की तू मला मदत कर, मला चालव, मला वागव, तेव्हाच तो आपल्याला सहाय्य करत राहतो, है ना. जेव्हा बघा, जर आपण कोणत्या गोष्टीने का ब्लॅक मध्ये करतो, असं समजा एक उदाहरण म्हणजे एखादा बिझनेसमॅन आहे, तो जर एक गोष्टी त्याला जर पुढे जायचं तर लोकांना खाली पाडून पुढे चालला ना, तो लय लवकर खाली पडतो. जितका वरती तो गेला फास्ट मध्ये एका वर्षात, तेवढाच 2 याच्यामध्ये तो खाली पडून जातो. कारण की तो काय करतो ना, स्वतःच्या हिशोबाने चालायचा प्रयत्न करतो. पवित्र आत्म्याच्या हिशोबाने तो चालतो का? तुम्हाला तो स्टेबल जीवन देणार आहे ना, त्याच्याद्वारे चालणं आपल्याला महत्वाचं आहे. इफिसियन्स पत्र 2 अध्याय 8 आणि 9 वचन, शेवटचं वचन घेऊया आपण. 2 अध्याय 8 आणि 9 वचन सांगतं तेच की कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे, आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. कोणी अडत्या बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. आपण काय म्हणतो, कर्म चांगले करा, कर्माने नाही होत ही गोष्टी सगळे. येशू ख्रिस्ताचं साह्य जेव्हा त्याची छाया आपल्यावरती असते ना, तेव्हाच ते गोष्टी होतात. हा, एक अजून एक वचन की 2 पेत्रचा 3 अध्याय 2 पेत्र 3 अध्याय 9 वचन. कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात, असा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करत नाही, तर तुमचे धीराने सहन करतो. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे. भक्तिमान लोकास परीक्षेतून कसे सोडवावे, व 2 पेत्र 3 अध्याय वाचला ना तुम्ही? हा, कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात, तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करीतो. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी त्याची इच्छा आहे. वचन आपल्याला तेच सांगताय ना. मी आतापर्यंत 1 घंट्यापासून किती मिनिटं झाले, 20-30 मिनिटापासून तुम्हाला काय सांगतोय की परमेश्वराचं वचनाद्वारे चाला. आपण ते करतो का? नाही. प्रश्न हाच आहे. हा प्रश्न आपल्याला स्वतःला विचारायला पाहिजे. हा प्रश्न तुमच्यासाठी सोडलेला आहे. इथं तर तो सांगतोय की तो तुम्हाला स्वीकार करणार आहे, तुम्ही फक्त पश्चाताप करा. आपण पश्चाताप करतो का? नाही. आपण वेळेचा दशांश देतो का? हा, देतोय ना. नाही, आपण वेळेचा दशांश देऊ, आपण प्रेमाने लोकांसोबत वागू. आपला मधून पहिला प्रश्न माझा तोच होता, जेव्हा आपण ख्रिस्ती कसं दिसणार, जेव्हा आपण त्याच्या वचनावरती चालणार, जेव्हा आपण आपल्यामध्ये परमेश्वर किंवा पवित्र आत्मा वास करतो ना, तेव्हा त्या समोरच्याला दिसून येतं की यार नाही, पॉवरफुल माणूस आहे. याला हे गरज नाही की यार हा पास्टर प्रोफेसी करतो, किंवा हा पास्टर कोणाला बरं करतो, हा पास्टर मेलेल्याला उठवतो. नाही प्रियांनो, पवित्र आत्मा महत्वाचा आहे. तो सर्व काही तुम्हाला करवणार.
तुम्हाला निवडलेले, आज जर तुम्ही इथं बसलेले तुम्हाला सगळ्या गोष्टींसाठी निवडलेले, जसे त्या 12 शिष्यांनी निवडलेलं होतं तसं तुम्हाला परमेश्वरांनी निवडलेलं आहे की तुम्ही त्याच्या कार्यासाठी करा, धडपड करा. ते करणं महत्वाचे प्रियांनो. आज तुम्हाला वेळ आहे की तुम्ही त्याच्या वचनावरती चाला, त्याच्या वचनाद्वारे त्याला स्वावलंबी हो, त्याच्यावरती सगळं तुमचं जीव टाका, आत्मा द्या, तेव्हाच तो आपल्यामध्ये पवित्र आत्मा देणार आहे. नेहमी दर शनिवारी आपण मेसेजमध्ये बघतो, दर शनिवारी आपल्याला एक प्रीचर किंवा पास्टर येऊन इथं सांगता की तुम्ही असं करा तसं करा. तुम्हाला हे ऐकण्यासाठी नाही सांगितलेले, हे करण्यासाठी सांगितलेले, वचन वाचण्यासाठी सांगितलेले. आज मी वचन इतके मी माझे दर सर्मनमध्ये वचन जास्त राहतात, कारण की मी वचनामधूनच मला बोलायला आवडतं. मी माझा शब्द किंवा माझे जे वैयक्तिक शब्द मी ते सांगण्यासाठी इथे नाही आलेलो. वचनामधून बोलणं महत्वाचं आहे. वचनामधून जेव्हा तुम्हाला कळणार तेव्हा तुम्ही क्रॉस चेक करा की अरे हा काय व्यक्ती सांगतोय आपल्याला, बरोबर आहे की नाही बरोबर आहे. आपण फक्त अंधभक्त म्हणून दुसऱ्यांना किंवा जिथं पण तुम्ही कुठं जाता त्याला फॉलो नाही करायला पाहिजे. आत्म्याने स्वीकार करा, आत्म्याने परमेश्वराचा पालन करा. शेवटचं वचन आपण घेऊया, मत्तई 16:24. लास्ट मी वचन शोधत होतो, आत्ता भेटले ते. मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. 28. हा, मी तुम्हास खचित सांगतो, येथे उभ्या 27 वाचलं तुम्ही, 24 आणि 25. कारण जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो आपल्या जीवाला मुकेल, आणि जो कोणी माझ्याकरिता आपल्या जीवाला मुकेल त्याला तोंड घेईल. 26. मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ, अथवा मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देणार. आमेन. वचन सांगतं, मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. कारण जो कोणी आपला जीव वाचू पाहतो तो आपल्या जीवाला मुकेल, आणि जो कोणी माझ्याकरिता आपला जीवाला मुकेल त्याला तो मिळेल. परमेश्वराने तो फ्रीडम दिलेला आहे. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही या, जर तुमची इच्छा असेल चर्चमध्ये यायचं तर तुम्ही या, जर तुमची इच्छा असेल परमेश्वराचं वचनचं पालन करणं तर तुम्ही करा, जर तुमची इच्छा असेल तर येशूकडे या. जेव्हा तुम्ही त्याच्याकडे येणार तेव्हा तुम्हाला सर्व काही मागं सोडावं लागणार आहे. जेव्हा तुम्ही निर्णय घेणार की मी आज ह्या क्षणी माझं सर्व काही परमेश्वराला स्वीकार करतो, तेव्हा तुम्हाला तुमचं जे जीवन आहे, मागचं जे जीवन आहे ते तुम्हाला सोडा लागणार आहे प्रियांनो, आणि नवीन जीवनाकडे वळा लागणार आहे. परमेश्वराचं वचन सांगतं, मनुष्याने सर्व जग मिळविले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ, अथवा मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देणार. मनुष्य पुत्र आपल्या पित्याच्या गौरवानिशी आपल्या दूतासह येईल, त्यावेळी तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे फळ देईल. आता ह्या वचनावरती तुम्हीच अभ्यास करा की वचन आपल्याला काय सांगतं. ह्या वचनाचा मी सारांश तुम्हाला सांगणार नाही. ह्या वचनाचा सारांश आज तुम्हाला तुमच्या मनाला विचारायचं की परमेश्वर आपल्याशी काय बोलतो. जर आज ह्या क्षणी, या शाबत दिवशी, या पवित्र दिवशी तुम्हाला वाटतंय की परमेश्वराकडे आपण यायला पाहिजे, तर मी विनंती करतो की आपण जागेवरती उभा राहू. ज्याला परमेश्वराकडे यायची इच्छा आहे तो खरंच उभा राहणार. परमेश्वराकडे ज्याला आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया की तुमच्या जीवनामध्ये नवीन जीवन परमेश्वरांनी दिलेलं आहे ते खूप महत्वाचं आणि खूप मौल्यवान असणार आहे. परमेश्वर सांगतो वचनामध्ये, जेव्हा आपण 24 वचन बघितलं की आपला वधस्तंभ त्याच्याकडे घेऊन यायचंय, त्याच्याकडे आपल्याला स्वीकार व्हायचंय. आज कोणाकोणाची इच्छा आहे की आपण येशू ख्रिस्ताच्या वचनाद्वारे चालायचं, पण ही इच्छा फक्त इच्छा नका ठेवू प्रियांनो. आपल्या मनाद्वारे आपण ती इच्छा करायला पाहिजे. आपल्या मनाद्वारे आपण त्याच्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये चालायला पाहिजे. आमेन. प्रार्थना करूया आपण.
हे आमच्या स्वर्गातील पित्या परमेश्वर बाप्पा, 6 दिवस सांभाळून हा सुंदरसा शाबात दिवस तू आमच्या जीवनात दाखवलास, म्हणून तुझे उपकार मानतो परमेश्वर पित्या. आज खरंच परमेश्वर पित्या, जे काय वचन मी वाचलं परमेश्वर पित्या, मी नाही परमेश्वर पित्या, तू यांच्याशी बोलला आहे परमेश्वर पित्या. आणि परमेश्वर पित्या, यांना ते सत्य कळलेलं आहे परमेश्वर पित्या की तू पुन्हा येणार आहे आणि तू आम्हाला घेऊन जाणार आहे परमेश्वर बाप्पा. आम्ही तुझ्या जवळ येऊन तळतळीने प्रार्थना करतो परमेश्वर पित्या की आम्हाला तू स्वीकार कर. आज परमेश्वर बाप्पा, ह्या दिवशी परमेश्वर पित्या, तुझ्या शाबात दिवशी परमेश्वर पित्या, आम्ही तुझ्या मंदिरात आलो असताना परमेश्वर पित्या, आमचं अंतकरण सगळं भ्रष्ट होतं परमेश्वर पित्या, पण आम्ही आज तुझ्याकडे स्वीकार करतो. आज आम्ही तुझ्याकडे नम्र होऊन तुझ्याकडे येतो परमेश्वर पित्या की तू आमचा स्वीकार कर. तू आमची हाक ऐकतोय परमेश्वर पित्या आणि तू आमच्यामध्ये उपस्थित आहे म्हणून तुझे उपकार मानतो परमेश्वर बाप्पा. परमेश्वर पित्या, आज इथं आम्ही सगळे उभा असताना ज्यांनी परमेश्वर पित्या तुला स्वीकार केलेले, ज्यांनी तुझ्या राज्यासाठी परमेश्वर पित्या कार्य करण्यासाठी जे उभा राहिलेले परमेश्वर पित्या, त्यांचा तू मार्ग मोकळा कर. त्यांना सैतानापासून दूर ठेव, त्यांना सर्व गोष्टीतून बाहेर काढ आणि त्यांना तुझ्या मार्गावरती चालव परमेश्वर पित्या. तुझ्या नावात परमेश्वर पित्या मी मागतो की यांच्या सर्वांची इच्छा मनोकामना तू पूर्ण कर परमेश्वर पित्या. आणि ते सगळं त्यांचं जे जुनं जे आहे परमेश्वर पित्या, ते सोडून नव्याने तुझ्याकडे सुरुवात करताय. नवीन जीवन परमेश्वर पित्या तू त्यांना दे. तुझं वचन सांगतं आत्मेने माझ्याकडे आहे. हे आज जे उभं आहे परमेश्वर पित्या, ते शरीर नाही परमेश्वर बाप्पा, पण तुझी आत्मे इथं उभा आहे. हे सर्व आत्मे तुझ्यामध्ये येण्यासाठी तळमळत आहे परमेश्वर बाप्पा. तू त्यांना स्वीकार कर. तू आमची हाक ऐक परमेश्वर बाप्पा आणि आमचा सर्वांचा तू स्वीकार कर परमेश्वर पित्या. खरंच परमेश्वर पित्या, आमचे जे काही प्रॉब्लेम्स आहे, जे काय फायनान्शियल कंडिशन आहे परमेश्वर पित्या, जे काय आमच्या जीवनामध्ये स्ट्रेस आहे परमेश्वर पित्या, जे काय परमेश्वर पित्या आम्ही डिप्रेस होत आहोत परमेश्वर पित्या, आम्ही ज्या वळणामध्ये चाललेलो आहे परमेश्वर पित्या, आम्ही सर्व गोष्टीमध्ये तुला प्रारंभ देतो परमेश्वर पित्या. तुला आम्ही मोठा करतो परमेश्वर पित्या. आमचे स्ट्रेस, आमचा फायनान्शियल प्रॉब्लेम्स, आमचे जे काही आमच्या जीवनामध्ये जे काही प्रॉब्लेम चालू आहे परमेश्वर पित्या, ते आम्ही तुला समर्पित करतो परमेश्वर पित्या. तू आम्हाला चालव, तू आम्हाला स्वीकार कर. ही लहान प्रार्थना तुझ्या गोड प्रिय नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन.